असं करता करता मला अशी स्वतःवर म्हणजे अजून भरोसा वाटायला लागला. सरळ कळ काढ की त्यामुळं मला अशी सवय झाली. आता नवीन परत एक अध्याय चालू झाला, म्हणजे मुलांचा संपला. मुलांच्या अनुभवातनं आपण मोकळं झालेला असतो आणि त्यांनी त्या परीक्षा व्यवस्थित देतात काही आपल्याला माहिती झालेलं असतं. त्यामुळं काय करायला लागले बघा, आता मी विरेंवर किंवा म्हणजे कुठल्याही लहान मुलांच्यावर थोडासा अभ्यास करत असते की प्रत्येक वेळेला विरेन म्हणजे प्रत्येक एखादं काम जर समोर काहीतरी चुकून, आता त्याला अभ्यासच करायचा आहे, इथं ते अभ्यास करतोय इथं, मग ते करताना तो कितपत त्याचा तो काय करतोय हे बघायला मिळतंय ना. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक पोराची परीक्षा बघायची थोडा वेळ की त्याचा तो किती स्वतःहून काय करणार आहे. प्रत्येक परिस्थितीला एखाद्या समजा खेळणी टाकली तर मग त्या छोट्या पोरांचं पण आपल्याला बघता येतं ना की साधारण सगळी खेळणी काल पडलेली खेळणी होती, बऱ्याच जुन्या पोत्यात भरून ठेवलेली खेळणी काढली होती, तर त्यावेळेला तो पण असं जोडण्याचा प्रयत्न करत होता प्रत्येक गोष्ट. मग ह्याच्यावरनं आपण पण म्हणजे मुलं शिकतात की नंतर आपल्याला इथं कुठली वस्तू कुठं ठेवायची आहे, कुठली कशाला जोडायची आहे, ह्याच्यातनं काय शिकतंय हे बघायला मिळतं. आणि त्याच्यावर कळतं की आपली म्हणजे आता ह्याचा हा कसं प्रत्येक गोष्ट जर एखादी मोडली तर ती जोडायला कशी शिकणार आहे. ह्यालाच आता छोटे छोटे प्रसंग ह्या छोट्या पोरांच्यासाठी म्हणजे शीतावरनं भाताची परीक्षा करतो ना, तसा प्रकार बघायला मिळतो.